फार्मसी स्टुडंट्ससाठी एक खूप मोठी ब्रेकिंग न्यूज. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. आता बी फार्ममध्ये फक्त औषधं नाही तर AI आणि पायथन कोडिंग सुद्धा शिकावं लागणार आहे. 2026 पासून तुमचा संपूर्ण सिलेबस बदलणार आहे. आणि लक्ष देऊन ऐका, हा बदल तुमचं करिअर घडवू शकतो किंवा बिघडवूही शकतो. गेल्या काही दिवसांपासून याची खूप चर्चा होती, पण आता फायनली अधिकृत घोषणा झालीय. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण समजून घेऊया हा टेक रेव्होल्यूशन नक्की काय आहे आणि याचा तुमच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 2026 मध्ये असं नेमकं काय बदलतंय? बघा, आजवर फार्मसी म्हणजे काय होतं? मुख्यत्वे थिअरी आणि औषधांची माहिती, बरोबर? पण आता जग बदलतंय. हेल्थकेअर आणि फार्मा सेक्टर खूप वेगाने पुढे जातंय. म्हणूनच आपल्या पारंपरिक शिक्षणाला आता एक मॅसिव्ह टेक अपडेट मिळतोय. याचा अर्थ काय? तर तुम्ही फक्त एक फार्मासिस्ट राहणार नाही आहात, तर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे एक टेक फार्मासिस्ट बनणार आहात. आता हा एवढा मोठा निर्णय घेतलाय कोणी? तर PCIने, म्हणजेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. भारतात फार्मसी एज्युकेशन कंट्रोल करणारी ही टॉप आणि सर्वोच्च अथॉरिटी आहे. तुम्ही कॉलेजमध्ये काय शिकणार, तुमच्या परीक्षा कशा असतील, हे सगळं PCI ठरवतं. आणि आता त्यांनीच ही अधिकृत नोटिफिकेशन काढली आहे. म्हणजेच त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे तुमच्या करिअरवर डायरेक्ट इम्पॅक्ट. आणि हा जो पूर्ण सिलेबस बदलतोय ना, तो असाच हवेत घेतलेला निर्णय नाहीये. हा पूर्णपणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असणार आहे. 2026-2027च्या शैक्षणिक वर्षापासून हा नवीन सिलेबस लागू होईल. ह्यामागचा उद्देश खूप सिंपल आहे. फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहायचं नाही, तर ग्लोबल स्टँडर्ड्सनुसार प्रॅक्टिकल आणि स्किल्सवर भर द्यायचा. आता जरा जुना आणि नवा सिलेबस कंपेअर करून बघूया. 2017मध्ये जो जुना अभ्यासक्रम आला होता, तो आता पूर्णपणे बंद होणार आहे. जुन्या पद्धतीत काय होतं? फक्त थिअरी आणि लोकल जॉब्सवर फोकस होता. पण नवीन सिलेबसमध्ये कोडिंग, AI आणि रिसर्चला प्रचंड महत्त्व दिलं गेलंय. याचाच अर्थ जुन्या पारंपरिक पद्धतीची जागा आता थेट ग्लोबल करिअरच्या संधी निर्माण करणारी प्रगत व्यवस्था घेत आहे. मग नक्की कोणते नवीन विषय ॲड झालेत? लक्ष देऊन ऐका. आता तुम्हाला पायथन प्रोग्रॅमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अप्लाइड बायोस्टॅटिस्टिक्स हे विषय शिकावे लागणार आहेत. फार्मसी आणि टेक्नॉलॉजीचं हे भन्नाट कॉम्बिनेशन आहे. विचार करा, औषध निर्मिती क्षेत्रात डेटा ॲनालिसिस आणि कोडिंगचा वापर, हे सगळं आता इथून पुढे कंपल्सरी असणार आहे. आता तुम्हाला नक्कीच वाटेल की हे सगळं शिकायचं कधी? तर हे अगदी पहिल्या दिवसापासून सुरू होणार आहे. स्टेप 1, तुमच्या पहिल्याच सेमिस्टरला पायथॉन आणि AIची ओळख करून दिली जाईल. आणि स्टेप 2, लगेच दुसऱ्या सेमिस्टरमध्ये अप्लाइड बायोस्टॅटिस्टिक्स शिकवलं जाईल. म्हणजे सुरुवातीपासूनच तुमचा बेस एवढा स्ट्रॉंग केला जाईल की पुढे रिसर्च करताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. आणि हो, कॉलेजेससाठी ही एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे बरं का. देशभरातल्या सगळ्या फार्मसी इन्स्टिट्यूट्सना हा नवीन सिलेबस लागू करणं पूर्णपणे बंधनकारक आहे. जर कुठल्या कॉलेजनं याकडे दुर्लक्ष केलं किंवा उशीर केला, तर त्यांच्या अधिकृत PCI अप्रूव्हलमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे हा नियम आता 100% लागू होणार हे अगदी निश्चित. पण हा एवढा मोठा बदल का? यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे ग्लोबल ॲक्सेप्टन्स वाढवणं, म्हणजे परदेशात तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतील. दुसरं म्हणजे क्लिनिकल क्षेत्रावर फोकस करणं आणि तिसरं म्हणजे रिसर्चच्या संधी वाढवणं. यामुळे होईल काय? तर फार्मा कंपन्यांमध्ये हाय सॅलरी आणि मोठ्या पोझिशन्ससाठी आपले भारतीय विद्यार्थी जागतिक पातळीवर तयार होतील. म्हणूनच हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. द मेन इंटेन्शन इज टू इन्क्रीज ग्लोबल ॲक्सेप्टन्स फॉर फार्मसी स्टुडंट्स इन क्लिनिकल अँड रिसर्च फील्ड्स. सोप्या भाषेत सांगायचं तर उमेदवारांना फक्त आपल्या देशात नाही, तर इंटरनॅशनल लेव्हलवर हायली कॉम्पिटिटिव्ह बनवणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. या एका निर्णयामुळे तुम्हाला जगभरात कुठेही तुमचं करिअर घडवण्याची ताकद मिळणार आहे. तर मित्रांनो, विचार करा, AI आणि पायथन सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवल्यामुळे आधुनिक फार्मसिस्टची व्याख्या पूर्णपणे बदलणार नाही का? हो, सुरुवातीला हे नवीन विषय आणि हा एक्स्ट्रा लोड नक्कीच कठीण वाटेल. पण आजपासूनच जर तुम्ही या बदलाची तयारी सुरू केली, तर उद्या तुम्हीच टेक फार्मासिस्ट म्हणून टॉप पोझिशनवर असाल. पण मग मोठा प्रश्न हा उरतो, जे विद्यार्थी या तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळून घेणार नाहीत, त्यांचं भविष्य काय असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या चॅनलशी जोडलेले रहा.